नमस्कार बालमित्रांनो, मी ज्ञानेश सर आणि आज आपण आपल्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मजेदार विषय शिकणार आहोत. तो म्हणजे म्हणी. म्हणी म्हणजे काय? तर म्हणी म्हणजे मोठा आशय थोडक्यात पण परिणामकारकरित्या प्रकट करणारे चटकदार, बोधप्रद वाक्य. आपणास थोडक्यात व परिणामकारक काही सांगावयाचे असल्यास आपण म्हणीचा वापर करतो. चला तर मग आज आपण अशाच काही म्हणी शिकूया, त्या पण मजेदार गोष्टींच्या माध्यमातून. आपली पहिली म्हण आहे, अति तेथे माती. याचा अर्थ काय? अति म्हणजे खूप जास्त आणि माती म्हणजे नाश किंवा खराब होणे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंवा जास्तपणा हा नेहमीच नुकसानकारक असतो. चला एक गोष्ट ऐका. एक होता छोटा साहिल. साहिलला चित्र काढायला खूप आवडायचं. त्याने ठरवलं की आज आपण एक सुंदर नदीचं चित्र काढू. त्याने निळा रंग घेतला आणि नदीत रंग भरायला सुरुवात केली. पण साहिलला वाटलं अजून थोडा निळा रंग टाकूया, म्हणजे नदी अजून सुंदर दिसेल. त्याने अजून निळा रंग टाकला, अजून टाकला, आणि काय झालं माहीत आहे? नदी एवढी निळी झाली की ती एक मोठा निळा रस्ताच दिसू लागली. चित्र पूर्णपणे खराब झालं. साहिलला खूप वाईट वाटलं. त्यावेळी त्याच्या आजोबांनी त्याला समजावलं, बाळा, अति तेथे माती म्हणतात ते यासाठीच. कोणतीही गोष्ट जास्त केली की ती बिघडते. समजलं का? जास्त पाणी दिलं तर झाड मरतं, जास्त खाल्लं तर पोट दुखतं. म्हणूनच कोणतीही गोष्ट प्रमाणातच करावी. आपली दुसरी म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. याचा अर्थ असा की जो माणूस स्वतःला खूप शहाणा समजतो, इतरांचं ऐकत नाही, त्याला वाटतं की फक्त मीच बरोबर आहे, त्याचं काम बऱ्याचदा बिघडतं किंवा पूर्ण होत नाही. त्याबद्दल एक गोष्ट ऐकू. एकदा एका गावात जत्रा भरली होती. रमेश नावाचा एक शेतकरी त्याची बैलगाडी घेऊन जत्रेत निघाला. वाटेत त्याला त्याचा मित्र सुरेश भेटला. सुरेशने विचारलं, कुठे निघालास रमेश? रमेश म्हणाला, जत्रेत जातोय, बैलाला चारा घ्यायचा आहे. सुरेशने सल्ला दिला, अरे हा रस्ता खूप खराब आहे, दुसरा रस्ता घे, तो चांगला आहे. पण रमेशला वाटलं, मला काय सांगतो हा, मला सगळं माहीत आहे. रमेशने स्वतःला खूप शहाणा समजून तोच खराब रस्ता घेतला. रस्त्यात बैलाच्या पायाला दगड लागला आणि बैल लंगडू लागला. रमेशचा बैलगाडा तिथेच थांबला आणि त्याला जत्रेत पोहोचताच आलं नाही. सुरेशने त्याला सांगितलं होतं, पण रमेशने ऐकलं नाही. म्हणूनच म्हणतात, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. आपली तिसरी म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. या म्हणीचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादा माणूस अडचणीत येतो, त्याला खूप गरज असते, तेव्हा तो आपल्यापेक्षा कमी महत्त्वाच्या किंवा मूर्ख वाटणाऱ्या माणसाचीही मदत मागतो किंवा त्याची विनवणी करतो. एकदा एका गावात खूप मोठा दुष्काळ पडला. सगळीकडे पाण्याची टंचाई होती. गावात एक विहीर होती, पण ती एका कंजूष आणि भांडखोर रामराव नावाच्या माणसाच्या शेतात होती. रामराव कोणालाही विहिरीतून पाणी काढू देत नसे. पण एक दिवस गावातील सरपंच आजारी पडले आणि त्यांना तातडीने पाण्याची गरज होती. गावातील कोणीही रामरावाशी बोलू इच्छित नव्हते. शेवटी गावकऱ्यांना नाईलाजाने रामरावाकडे जावं लागलं. ज्या रामरावाला कोणी विचारत नव्हतं, त्याच्याकडे जाऊन गावकऱ्यांनी हात जोडून विनंती केली, रामराव, सरपंचांना पाणी द्या, ते खूप आजारी आहेत. रामरावालाही त्यांची अडचण पाहून थोडी दया आली आणि त्याने पाणी दिलं. बघा,
जेव्हा गरज पडली तेव्हा कोणासमोरही झुकावं लागतं, अगदी आपल्याला कमी वाटणाऱ्या माणसासमोरही. म्हणूनच म्हणतात, अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपली चौथी म्हण आहे, असतील शिते तर जमतील भुते. याचा अर्थ असा की शीत म्हणजे भात किंवा अन्न आणि भुते म्हणजे लोक किंवा गर्दी. म्हणजे जर तुमच्याकडे भरपूर धनसंपत्ती असेल, खाण्यापिण्याची चंगळ असेल, तर तुमच्या भोवती लोक गोळा होतात. पण जेव्हा तुमच्याकडे काही नसतं तेव्हा कुणीही जवळ फिरकत नाही. एक होता राजा धनंजय. त्याच्याकडे खूप मोठी संपत्ती होती. तो रोज मोठमोठ्या पार्ट्या द्यायचा. त्याच्या दरबारात नेहमी माणसांची गर्दी असायची. अनेक लोक त्याच्याजवळ यायचे, त्याची स्तुती करायचे, कारण त्यांना तिथे खायला प्यायला आणि भेटवस्तू मिळायच्या. पण एक दिवस राजा धनंजयाला खूप मोठं नुकसान झालं आणि त्याची सगळी संपत्ती गेली. आता काय? त्याच्या दरबारात कुणीही दिसेना. जे कालपर्यंत त्याची स्तुती करत होते ते आज त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. समजलं का? जेव्हा पैसा होता तेव्हा लोक त्याच्या भोवती होते, पण पैसा गेला तेव्हा सगळे पळून गेले. म्हणूनच म्हणतात, असतील शिते तर जमतील भुते. म्हणजे आपले खरे मित्र तेच असतात जे आपल्याला अडचणीतही आपल्यासोबत राहतात. आणि आपली आजची शेवटची म्हण आहे, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. याचा अर्थ असा की जिथे मदतीची खरी गरज आहे तिथे न पोहोचता ती मदत दुसऱ्या चुकीच्या ठिकाणी पोहोचवणे किंवा मदतीची वेळ निघून गेल्यावर ती पोहोचवणे. जेव्हा एखादी गोष्ट तातडीने करायची असते तेव्हा ती न करता उगाच उशीर करणे. तर बालमित्रांनो, कशा वाटल्या या मजेदार म्हणी? मला खात्री आहे की तुम्हाला या म्हणींचा अर्थ आता व्यवस्थित समजला असेल. लक्षात ठेवा, म्हणी फक्त परीक्षेत गुण मिळविण्यासाठी नसतात, तर त्या आपल्याला जीवनात योग्य निर्णय घ्यायलाही मदत करतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही नवीन म्हणी शिकूया. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.